आम्ही ग्रामीण जनतेला ज्या प्राथमिक आणि भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्या देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। त्यामुळं सर्व गावांनी ग्रामसभेचा ठराव करून ह्या हद्दवाढीमध्ये आमचा 100% विरोध असून ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही समाविष्ट होणार नाही। त्या ठिकाणी भौतिक सुविधा प्राथमिक सुविधा द्या, सुजलाम सुफलाम कोल्हापूर शहर करा, मग ग्रामीण जनता महानगरपालिकेमध्ये यायचं का नाही हा विचार करेल। आणि जर खरं सक्षम कोल्हापूर झालं तर या कोल्हापूरमध्ये येण्यासाठी ग्रामीण भागातील जनता हसत हसत या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येण्याचा एकमुखानं ठराव देईल। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। आज या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित असणाऱ्या 18 गावांच्या हद्दवाढीच्या विरोधामध्ये ग्रामीण भागातील जी हद्दवाढीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या लोकप्रतिनिधींची या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याची ही पत्रकार परिषद असून यामध्ये आम्ही ग्रामीण भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका या ठिकाणी मांडतो की आमच्या ग्रामपंचायती ह्या केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकारच्या विविध थेट आयोगाच्या निधीमुळं अतिशय सक्षम असल्यामुळं आम्ही ग्रामीण जनतेला ज्या प्राथमिक आणि भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्या देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। त्यामुळं या ग्रामीण भागामधील जनतेचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ह्या हद्दवाढीला 100% आमचा विरोध आहे। या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेतील ज्या हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जी कृती समिती आहे त्या कृती समितीतील लोकांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हद्दवाढ करणे हा विषय बाजूला गेलेला असून तो वेगळ्याच राजकीय विषयावर तो पत्रकार परिषद भरकटत गेलेला आहे। त्यालाच आज उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आम्ही सर्व गावांनी ग्रामसभेचा ठराव करून ह्या हद्दवाढीमध्ये आमचा 100% विरोध असून ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही समाविष्ट होणार नाही। पहिल्यांदा महानगरपालिकाच्या तुम्ही सक्षमपणे चालवा, त्या ठिकाणी भौतिक सुविधा प्राथमिक सुविधा द्या, सुजलाम सुफलाम कोल्हापूर शहर करा, मग ग्रामीण जनता महानगरपालिकेमध्ये यायचं का नाही हा विचार करेल। आणि जर खरं सक्षम कोल्हापूर झालं तर ह्या कोल्हापूरमध्ये येण्यासाठी ग्रामीण भागातील जनता हसत हसत या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येण्याचा एकमुखानं ठराव देईल। खरं तर सचिन चव्हाण साहेबांची ती पत्रकार परिषदेची मला सांगायची की राजकीय स्टंट आहे, कारण त्यांनी भूतकाळात नेली ती पत्रकार परिषद। आत्ता फ्युचरवर भविष्यावर वर्तमान ह्याच्यावर ते बोलले नाहीत, बोलायला पाहिजे होतं। आणि जे लोकप्रतिनिधी या शहराचं प्रतिनिधित्व करतात, आमच्या दक्षिणचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनीसुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे होती की हद्दवाढीत आता कृती समितीला ज्या ग्रामपंचायतीची मी मगाशी नावं घेतली त्या ग्रामपंचायती ह्या खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या नेतृत्व मानणाऱ्या सरपंचांच्या ग्रामपंचायती आहेत। एका बाजूला त्यांनीच विरोध करायचा आणि एका बाजूला काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी इकडं म्हणायचं की हद्दवाढ व्हायला पाहिजे आणि काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी म्हणायचं की हद्दवाढ नाही झाली पाहिजे। म्हणजे ही भूमिका खरं तर त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केली पाहिजे असं एक माझं प्रामाणिक मत आहे। दक्षिणचे आमदार असतील किंवा काँग्रेसचं नेतृत्व करणारे सतेज पाटील साहेब असतील, त्यांनीसुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे। त्यांची भूमिका काय स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे असे आमचे एक प्रामाणिक या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।